तुमच्या चौघींचंही मनापासून स्वागत. 50 वर्ष झाली स्त्रीमुक्ती चळवळीची आंदोलनाची महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही चळवळ सुरू झाली त्याला 50 वर्षांनी काय बदललं असं तुम्हाला वाटतं? खरंच स्त्रियांची जी मुक्तता तुम्हाला अभिप्रेत होती त्याचा तुमच्या अपेक्षेच्या नुसार आपण किती त्यात यश मिळवलंय? काय तुमच्या पहिल्या भावना? आता अपेक्षा म्हणाल तर अपेक्षा खूप अगदी गगनाला भिडणारे आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणाल ते म्हणाले त्याप्रमाणे ते होईल तळाशी आम्ही त्या स्केलमध्ये बघितलं तर. पण देशाच्या आणि एकूण जगातल्या स्त्रियांच्या दृष्टीने जर बघितलं तर खूप काही बदलले आणि पूर्वीपेक्षा स्त्रियांची परिस्थिती सुधारलेली पण आहे आणि काही अंशी ती घसरलेली पण आहे. म्हणजे असं काही त्याचं मोजमाप नाही सांगता येणार, पण एक नक्की सांगता येईल की स्त्रियांच्या मनामध्ये पूर्वीचं जे काही स्त्री प्राक्तन म्हणून जे काही होतं ते त्यांच्यातनं गेलेलं आहे. हे खूप मोठ्या प्रमाणावरती गेलेलं आहे आणि आमचं आयुष्य हे असंच जाणार, म्हणजे बाईची हाडं चुलीतच जाणार अशा पद्धतीनं जे काही सगळ्यांना वाटायचं की हे परंपरा पूर्वीपासून म्हणजे अनादिकालापासून चालत आली आहे त्यामुळे ती अनंत काळापर्यंत तशीच चालत राहणार. तर असं मात्र आता स्त्रियांना मुळीच वाटत नाही. हा खूप मोठा बदल आहे. एक बेसिक खरं तर म्हणजे आता स्त्रीमुक्ती चळवळीची 50 वर्ष होत आहेत. 1975 मध्ये त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये रोवली गेली असं आपण म्हणू. पण जेव्हा देशाचं पंतप्रधान पद इंदिरा गांधींकडे होतं तर देशाची म्हणजे इतक्या मोठ्या पदावर एक महिला असताना आपल्याला महिला दास्यात आहेत किंवा महिलांच्या मुक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर याच्यामध्ये विरोधाभास होता का किंवा असं करण्याची गरज का वाटली त्यावेळेला जेव्हा ही चळवळ सुरू झाली? तेव्हा विरोधाभास काही नाही आहे त्याच्यात, कारण पूर्वी सुद्धा राजघराण्यातल्या स्त्रिया ज्या होत्या त्या उच्च पदावरती होत्या आणि त्यांच्या त्या सत्तेचा वापर करत असत. तसं आपल्या देशाची पंतप्रधान एक स्त्री व्हावी हे काही फक्त आपल्याच देशाचं एक वैशिष्ट्य होतं अशातला भाग नाही. तुम्ही जर आशिया खंडाचा जर विचार केलात तर आशिया खंडामधल्या खूप स्त्रिया या काळामध्ये म्हणजे या कालखंडामध्ये मुख्य पदावरती पोहोचलेल्या आहेत. सिरिमाव बंदरनायके होत्या, बेनझीर भुत्तो नंतरच्या काळामध्ये आली, इंदिरा गांधी होत्या. तर ह्या स्त्रियांना जे मिळालेले आहे ते पूर्वीच्या राजघराण्यातल्या स्त्रियांना जसं वारसा हक्काने मिळत होतं तसं नाही मिळालेलं. त्यांनी त्यांचं कर्तृत्व जे काही दाखवलं आहे त्याच्या बळावरती आणि लोकचळवळींमध्ये त्यांचा जो काही सहभाग होता त्याच्या आधाराने त्यांना ह्या गोष्टी मिळत गेल्या आहेत. पण त्या मिळाल्या आहेत म्हणून सगळ्या स्त्रियांना त्या सगळं मिळालं आहे असं काही नाही आहे. सगळ्यांना सगळं मिळण्याच्यासाठी जी आवश्यकता लागते ज्या देशाची घडी बसवण्याकरता तशी संविधानं त्या त्या देशांमध्ये जर निर्माण झाली आणि त्या संविधानांचा वापर झाला तरच ते होऊ शकतं. म्हणजे इंदिरा गांधींना मिळालं म्हणून काय आम्हाला कौतुक आहे, पण कौतुकाच्या पलीकडे त्यावेळेला काही नव्हतं. कारण खरंच आहे चांगलं आहे, मिळाले आहे, हे चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे जेव्हा नाही किंबहुना 1975ला जेव्हा आणीबाणी होती सुरू होती तेव्हाच आम्ही आमची पहिली संघर्ष परिषद घेतली. म्हणजे गरज होती आणि आणीबाणी विरोधी आम्ही फार नव्हतो काही, पण आम्हाला एक छान हे मिळालं की युनोनं 8 मार्च जाहीर केला होता. त्यामुळे सगळ्या जगभर एक सगळ्या स्त्रियांच्या मुक्ती